नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आहे 23 जानेवारी। आपण बघणार आहोत कोणत्या ठिकाणी आज ढगाळ वातावरण असणार आहे, तर कोणत्या ठिकाणी थंडी असणार आहे, तर कोणत्या ठिकाणी आपल्याला वातावरण हे पावसाचं असणार आहे। पण त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांनो। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आपण बघतोय की नंदुरबार, जळगाव, मालेगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी वातावरण थोडंसं ढगाळ राहण्याची दाट शक्यता आपल्याला सकाळ सुमार दिसत आहे। तसेच सुरत, वापी, बोईसर, मुंबई या ठिकाणी सुद्धा वातावरण हे पूर्णतः ढगाळ राहण्याची दाट शक्यता आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। त्याचबरोबर नाशिक, अकोले, घोटी, श्रीरामपूर, वैजापूर, मनमाड, मालेगाव, चाळीसगाव या ठिकाणी वातावरण कोरडे तर काही ठिकाणी ढगाळ राहण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे। वैजापूर, श्रीरामपूर, पैठण, तसेच छत्रपती संभाजीनगर, जालना, भोकरदन, चिखली, लोणार, सेलू, माजलगाव, बीड, परळी, अहिल्यानगर, जामखेड, कराम या ठिकाणी सुद्धा वातावरण हे सकाळ सुमारास ढगाळ तर काही ठिकाणी कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे। बोईसर, वसई, विरार, मुंबई, अलिबाग या ठिकाणी वातावरण ढगाळ राहील, तर काही ठिकाणी कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे। मुरुड, जंजिरा, महाड, दाभोळ, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, सावंतवाडी या ठिकाणी सुद्धा वातावरण हे कोरडे राहण्याचे तर काही ठिकाणी हलकेसे ढगाळ राहण्याची दाट शक्यता आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे। त्याचबरोबर आपल्याला त्या ठिकाणी वारेसुद्धा वाहताना दिसणार आहे। निपाणी, कोल्हापूर, सांगली, विटा, कराड, सातारा, म्हसवड या ठिकाणी वातावरण कोरडे राहण्याची दाट शक्यता आपल्याला सकाळच्या सुमारास दिसत आहे। जत, पंढरपूर, सोलापूर, इंदापूर, बारामती, बार्शी, धाराशिव, नंदुरबार या ठिकाणी वातावरण हे सकाळच्या सुमारास कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे। कलाम, परळी, माजलगाव या ठिकाणी सुद्धा वातावरण हे ढगाळ राहील। नांदेड, निजामाबाद, लातूर या ठिकाणी वातावरण हे ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे। उदगीर, अहमदापूर या ठिकाणी सुद्धा वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी कोरडे राहील। लातूर, धाराशिव, कलाम, परळी, माजलगाव, बीड या ठिकाणी वातावरण कोरडे तर काही ठिकाणी हलकेसे ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे। वाशिम, पुसद, अकोला, खामगाव, कर्जत, यवतमाळ या ठिकाणी वातावरण कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे। आपण 11च्या किंवा 12 सुमारास बघितलं तर वातावरणामध्ये फार मोठा बदल दिसत नाही आहे। तुम्ही बघू शकता की छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, नांदेड, निजामाबाद, पुणे, बार्शी, लातूर, सोलापूर या ठिकाणी वातावरण कोरडे राहण्याची दाट शक्यता आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। कलबुर्गी, तांडूर, हैदराबाद, बिदर या ठिकाणी सुद्धा वातावरण हे कोरडे राहण्याची दाट शक्यता दिसत आहे। मुंबई विभाग, मुंबई, पुणे, दापोली, सातारा, रत्नागिरी, कोल्हापूर, पणजी, कारवार या ठिकाणी सुद्धा वातावरण हे कोरडे राहण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे। अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, मालेगाव, नाशिक तसेच जळगाव, अकोला, अमरावती, नंदुरबार या ठिकाणी सुद्धा वातावरण कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे। नंदुरबार या ठिकाणी वातावरण हलकेसे ढगाळ राहण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे। आपण 3च्या सुमारास बघितलं तर वातावरणामध्ये खूप मोठा बदल होताना दिसतो आहे। तुम्ही बघू शकता की नागपूर, गोंदिया, हिंगणघाट, चंद्रपूर, आदिलाबाद, अमरावती, अकोला, रिसोड, पुसद या ठिकाणी वातावरण पूर्णतः ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे। तर या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा आपल्याला 3च्या सुमारास त्या ठिकाणी पडण्याची दाट शक्यता दिसत आहे। नंदुरबार, जळगाव, मालेगाव, नाशिक या ठिकाणी वातावरण हे ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर या ठिकाणी वातावरण कोरडे तर काही ठिकाणी ढगाळ राहील। तर पुणे, मुंबई, दापोली, सातारा या ठिकाणी वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे। कोकण विभागामध्ये दापोली, रत्नागिरी, पणजी, सावंतवाडी, कारवार या ठिकाणी वातावरण कोरडे राहण्याची शक्यता आहे। तर कोल्हापूर, सातारा, बेलगाव, हुबळी, बागलकोट, विजयपूर या ठिकाणी वातावरण कोरडे राहण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे। त्याचबरोबर आपण बघितलं तर लातूर, निजामाबाद, नांदेड, रामगुंडम या ठिकाणी वातावरण हे ढगाळ राहण्याची शक्यता आपल्याला 3च्या सुमारास दिसत आहे। आपण संध्याकाळी 7च्या सुमारास बघितलं तर तुम्ही अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जळगाव तसेच बेतूल, अकोला या ठिकाणी वातावरण थोडेसे ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगर, मालेगाव, जळगाव या ठिकाणी सुद्धा वातावरण थोडेसे ढगाळ राहील। मात्र त्या ठिकाणी कोणताही पाऊस आपल्याला संध्याकाळच्या सुमारास पडताना दिसणार नाही। पुसद, आदिलाबाद, नांदेड, निजामाबाद, रामगुंडम, सिद्धपेठ, वारंगल, बिदर, लातूर या ठिकाणी वातावरण पूर्णतः ढगाळ राहण्याची दाट शक्यता कोणतीही नाही। त्या ठिकाणी वातावरण कोरडे राहील। तर अहिल्यानगर, बीड, बार्शी, पुणे, सातारा, कोल्हापूर, लातूर या ठिकाणी सुद्धा वातावरण हे कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे। सोलापूर, कलबुर्गी, तांडूर, हैदराबाद, विजयपूर, बागलकोट, बेलगाव, कोल्हापूर, सातारा, पुणे, दापोली, रत्नागिरी या ठिकाणी वातावरण पूर्णतः कोरडे राहण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे। आपण रात्रीच्या सुमारास बघितलं तर तुम्ही बघू शकता की वातावरण पूर्णतः आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये कोरडे राहण्याची दाट शक्यता आपल्याला रात्रीच्या सुमारास दिसत आहे। अकोला, अमरावती या ठिकाणी मात्र थोडेसे ढगाळ राहील। बेतूल, जळगाव या ठिकाणी वातावरण थोडेसे आपल्याला ढगाळ राहण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे। तर मित्रांनो, ही झाली रात्रीच्या उशिरापर्यंतची अपडेट। उद्याच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एक आपण अपडेट घेऊन येणार आहोत। पण त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांनो। भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।